काय घेऊ राहिलं काय 30,000 रुपये. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज प्रतीक्षा करते स्वयंपाक. चहा ठेवला आहे तिने. आता मी चहा पिणार आहे आणि त्याच्यानंतर कामावर जाणार आहे. आणि हे बघा जानू काय करते. जानू काय करते बाबू तू? ही बघा मोबाईल बघती जास्त. 9:21 10 कंपनी मला. ही बघा जानू काय करते. जानू चहा पिती. सकाळी मोबाईल घेऊन बसते मोबाईल. हां मित्रांनो, मी माझ्या गाडीची कहाणी सांगितलो. 4 वर्षापूर्वी मी इथून पायी जायचो कामावर आणि दररोज पायी जायचो. 3-4 किलोमीटर कामावर जायचो. त्याच्यानंतर बायको म्हणली आपल्याला गाडी घ्यायची. थोडे पैसे करून साचलेले होते मी आणि माझ्याकडून 25,000 ते 30,000 रुपये 5,000 रुपये याचे त्याच्याकडून घेतले. त्याच्यानंतर मी रायडर बुक केली ती गाडी. मग मला वाटतं 2-1 दिवसानंतर रॉनिन गाडी म्हणून ती घ्यावं, पण काय फायदा नव्हता. ही बुक करून बसलो. मग घेतली ही गाडी. 9:40 झालेले आणि मी आलो वर्कशॉपला आणि अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. काय करतो? दुपारचा टाईम झालेला आहे आणि 39 टेम्परेचर 39 आहे आमच्या इथं. आणि हे बघा आमच्या एका माणसाने इथं होल्डरला टच केलं. इथं होल मारून दिलं टाकीला. त्याच्यानंतर तिकडे काम करून राहिले ते सगळे. आणि आमच्या इथं एक गाडी आली आहे प्लाऊड खाली करायला. हे बघा पूर्ण पूर्ण प्लाऊड भरलेले त्याच्यामध्ये आणि ते खाली करणारे माणसं. इकडं आमच्या माणसांनी काहीतरी गडबड करून टाकली इथं आणि ओलं मोठे करून राहिले. आता हे बघा उलटं पालटं काहीतरी झालं आहे त्याच्यामुळे ओलं पण मोठे करून राहिले. आणि इकडं नवीन माणूस आला आहे. तर नवीन माणूस नाही, हा जुना माणूस आहे. माझा सगळ्यात खास मित्र आहे. सगळ्यात जुना मित्र. पहिल्या चॅनलवर आम्ही ब्लॉग बनवत होतो. राहुल याचं नाव आहे, राहुल गांगुर्डे. आणि माझ्याच गावात राहतो. काय घेऊ राहिलं काय घेऊ राहिलं ते? हा काय घेतो? हा बघा चोर. आमच्या इथं चोरी करायला येतो. तिथलं पाणी संपलं होतं आणि खाण्याला लोक टाकीचं पाणी नाही. आम्हाला मशीन चालू करायचं ह्याच्यामुळं पाणी नसल्यामुळे. हे बघा मित्रांनो किती मोठ्या खिडक्या बनवली. स्टॉकमध्ये बनवतात आणि बिल्डरला सप्लाय करून द्यायची. तमिळनाडूमधून गाडी आलेली आहे. त्या प्लायवूड खाली करून राहिलेली. आम्हाला हे मशीन चालू करायचं आहे त्याच्यासाठी पाणी लागत होतं. त्याच्यामुळे पाणी पाहायला गेलो होतो मी. आता वाजलेले 6:30 आणि सुट्टीचा पण टाईम झालेला आहे. थोडं मशीन चालू करायचं होतं म्हणून थांबलो थोडं. इकडे बघा नाशिकमध्ये पावसाचा थोडं वातावरण झालेलं आहे. काय हरकत नाही, पाऊस आलाच पाहिजे. थोडंसं उन्हाने पण लई काम केलं आहे आम्हाला. पावसाचं मनापासून आभार आहे. आलंच पाहिजे. अर्धा तास झाला पाणी चालू करायला लावलं. आत्ताशी चालू केलं आणि पाणी भरायचं काम चालू आहे. थोडंच राहिले लेवल. फुल भरलं का मग मशीन चालू काम चालू होईल आमचं. तशी उद्या लाईट नाही त्याच्यामुळे आम्हाला आज पूर्ण काम करून रेडी करायला लावलं आहे आणि थोडंसं कोर टाईम थांबायला लावलं आहे. 1-अर्धा तास लागेल आम्हाला. वर बसून ही तमिळनाडूची गाडी उभी आहे आमची. तरी मला तरी वाटतं त्यांना 11:30 वाजतील. कूलरमध्ये पाणी कमी पडतं आम्हाला वेळ. त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट असं भरून ठेवतो. आज पाणी आलं तर मग आपली गाडी पण देऊन घेऊ. भरून झालं का किती वेळा मध्ये पाणी भरत झालंय आमचं आणि गाड्या देवायचं काम चालू आहे. माझी पण गाडी देऊन द्या तेवढी. मातीला लाग हे बघ हे खूप रस्त्याचं काम चालू आहे. सगळं घाण सगळी माती सगळी याच्यावर जाती. सगळी धूळ बसती इथं सगळं प्लाऊडचा धूळ बसते. आणि इकडं बघा हे मस्तपैकी पाणी चालू आहे. आणि पावसाचं वातावरण झालं आहे. यांनी ताडपत्री आणली त्याच्यावर प्लाऊड टाकायला. भरोसाच नाही पावसाचा, कधी पण पडू शकतंय. त्याच्यामुळे त्यांनी ताडपत्री आणली टाकायला त्याच्यावर. जोपर्यंत खाली करते तोपर्यंत थेंब पडायला लागले की लगेच टाकतो. गाडी संपून माझं देऊन टाक गाडी. माझी गाडी धुवून राहिली सगळी. तर फायनली मित्रांनो माझी गाडी धुवून झाली. बरं झालं मित्रांनो. इथं पेट्रोल पंप बशी आल्यावर पेट्रोल संपलं माझं. तर अर्ध्या रस्त्यात असतं पेट्रोल संपलं असतं तर मला लोटून न्यायला लागले असते. 100चं पेट्रोल टाकतो. आता पेट्रोल पंपवाली कुठे गेली काय ती. तर मित्रांनो पेट्रोल जेवढं गरजेचं आहे तेवढंच वापरायचं. नाही तर असं लोटायचं वेळ येईल आणि जिकडे जायचं तिकडंच फिरा आणि पुढं पण जाऊ नका इकडे तिकडं. कारण की पेट्रोलची लाईट आणि चालू आहे.
पंपावाल्याला आवाज येतो पण पंपवाला पण ऐका ना भाऊ. मित्रांनो आताच घरी आलोय आणि मोबाईल पण स्विच ऑफ होत आलाय. काय नक्की मला येडे बिडे झाले का आणि लाईक पण वाढला आणि सबस्क्राईब पण वाढला आणि असंच. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.